नमस्कार. चला पैसा येऊद्या याच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण जाणताच मी डॉक्टर अविनाश देशपांडे, IIT इंजिनियर. वास्तुवेशमध्ये आपण ट्रेडिंगचे क्लासेस घेतो आहे आणि आपल्याला एक आर्थिक साक्षरता मिळवून देतो आहे. हे जे काय वरनं पैसे पडत आहेत, असे खरंच पैसे पडायला लागले तर याला काय म्हणतात? त्याला दोन टाईपचे पैसे आहेत आयुष्यात, एक लक्षात घ्या. इन आणि यांग. बऱ्याच लोकांनी हे माझ्या मागे जे सर्कल दिसतं आहे की ज्याच्यामध्ये एक पांढऱ्यात काळा ठिपका असतो आणि काळ्यात पांढरा ठिपका असतो, दॅट इज इन आणि यांग. ही चायनीज कन्सेप्ट आहे. इन आणि यांग म्हणजे काय की एकाशिवाय दुसऱ्याला कम्प्लिशन नाही. म्हणजे डे आणि नाईट किंवा प्लस अँड मायनस, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर आपल्याला काय की दोन टाईपचे पैसे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात. एक म्हणजे काय, हार्ड अर्न मनी. म्हणजे तुम्ही जे काय, तुम्ही आर्किटेक्ट असाल, इंजिनियर असाल किंवा मे बी तुम्ही CA असाल, कुठले तरी प्रोफेशनमध्ये असाल ज्याच्या नॉलेजमुळे आपण पैसे कमावतो, दॅट इज वन टाईप ऑफ मनी. आणि सेकंड इज द इझी मनी. इझी मनी म्हणजे असं नेहमी असं काही धरू नका की ब्राईब बीब किंवा काहीतरी असे वाईट मार्गाने पैसे कमावले म्हणजेच इझी मनी, असं नाही. कदाचित जसं हिंजवडीमध्ये समजा भरपूर जागा होती जी आमच्या वडिलोपार्जित आमच्याकडे जागा होती आणि ती जागा मी आता कित्येक एकर जागा मी विकली. त्याच्यामुळे माझ्याकडे आज भरपूर पैसे आले. त्याच्याशी माझ्या अक्कल हुशारीचा काही संबंध नाही, पण मी कदाचित करोडोपती होऊ शकतो. कोट्याधीश असल्यामुळे मी कदाचित सोन्याची चेन बिन किंवा काहीतरी मोठी लॉकेट बिकेट 2-5 किलोचं सोनं बिन वापरून मी आता लाईफ जगू शकतो. तर म्हणजे इझी मनी जो आहे तो इझिली येतो, पण कदाचित इझिली जाऊ पण शकतो. तर कोण व्यक्ती श्रीमंत आहे तर ज्याच्याकडे इन आणि यांग दोन्ही टाईपचे पैसे आहेत. म्हणजे हार्ड अर्न मनी पण आहे आणि वडिलोपार्जित किंवा इतरही पैसा आलेला. म्हणजे मुकेश अंबानीचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्याकडे वडिलांनी मिळवलेला पैसा पण आहे, त्याचबरोबर त्यांनी स्वतः कमावलेला पैसा आहे. त्यामुळे ही गॉट अ 2 टाईप ऑफ मनी. तर आपण जर नारायण मूर्ती, इन्फोसिसचे जे काय ज्यांनी स्थापना केली, सो इफ यू सी नारायण मूर्ती, ही हॅज गॉट हार्ड अर्न मनी. म्हणजे त्यांनी जे काही पैसे कमावले आहेत ते स्वतःच्या मेहनतीने किंवा स्वतःच्या अक्कल हुशारीने, त्याच्या नॉलेजने कमावले. पैशाची कदर करायलाच पाहिजे, कारण शेवटी ती लक्ष्मी देवता आहे. जसं आपल्या ह्याच्यात म्हणतात देवता, सो इट इज अ लक्ष्मी देवता. सो बेसिकली पैसा आपल्याला ह्या 2 टाईपचा असू शकतो. आणि आपल्याला ट्रेडिंग टेक्निक्समध्ये हे जे काही पैशाचा पाऊस पडतोय किंवा वरनं आलेले पैसे आहेत हे कसे इझिली तुम्ही मिळवू शकाल. कारण आपल्यालाही काय, नोकरीतनं किंवा आपल्या बिझनेसमधनं जो पैसा आलाय तो आपण हार्ड अर्न मनी असं धरू. पण हे जे काय वरनं येणारे पैसे आहेत ट्रेडिंगमधनं, जे आपल्याला एन्जॉय करायचे आहेत, कारण आपण आता विष्णूच्या जगात जगतोय. सी, ब्रह्मा इज द वन हू हॅज क्रिएटेड अस. नाव वी आर इन द विष्णू जग. विष्णू म्हणजे काय, सस्टेनन्स. आणि विष्णू भगवान काय म्हणतो की एन्जॉय करा. तुम्ही या पृथ्वीवरती आलाय कशासाठी? एन्जॉयमेंटसाठी. बिकॉज एक ना एक दिवस ब्रह्मा, विष्णू, महेश इज गोइंग टू यूज द रुद्रा अँड ही इज गोइंग टू किल अस. सो लाईफ इज गोइंग टू एंड. सो इन बिटवीन फेज वी हॅव टू एन्जॉय द लाईफ. आणि म्हणून आपल्याला जर हे लाईफ एन्जॉय करायचं असेल तर पैशाची आवश्यकता आहे. आणि आपल्यावरती चांगले संस्कार आणि चांगल्या गोष्टी झाल्यामुळे आपण उगाचच कुठल्याही मार्गाने पैसे कमावणार नाही. सत्मार्गाने, चांगल्या मार्गाने, बुद्धीचा वापर करून जर आपण मिळवणार असेल तर म्हणून आपल्याला ट्रेडिंग टेक्निक्स वास्तविकमध्ये शिका, अशी मला आपल्याला एक रिक्वेस्ट आहे. ज्याने आपण स्मार्ट वे, सध्याचे म्हणतात ना, स्मार्ट वे यू अर्न. आणि इफ यू आर अर्निंग विथ लेस एनर्जी स्पेंडिंग, जसं एनर्जी कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल असतं, कमीत कमी एनर्जी वापरून आपल्याला घराबाहेरही जायचं नाही, घरात बसल्या बसल्या जर आपण ट्रेडिंग करून पैसे कमवत असू तर व्हाय नॉट. म्हणून मला असे आपल्याला विनंती करायची आहे की वास्तुवेशच्या ट्रेडिंग टेक्निकची क्लासेसमध्ये आपण जॉईन व्हा. आणि आपण कुठल्याही एजचे असाल, जसं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं तसं, आपण भले विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा ओल्ड एज पर्सन असाल, तरी आपण मरेस्तोवर याच्यातनं पैसे कमवू शकतो. आणि दोन्ही टाईपचा पैसा आपण एन्जॉय करू शकतो. त्यामुळे डू जॉईन आवर क्लास ॲट अर्लिएस्ट अँड सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आवर चॅनल वास्तुयश. थँक्स अ लॉट.